स्टेजवरील सर्वांना विनंती आहे, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना आपण खाली बसून घ्यायचं आहे. मी ओबीसी परिषदेचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांना विनंती करतो की आपण स्टेजवर यायचं आहे. सर्व कार्यकर्ते यांनी स्टेजवर यायचं आहे. यानंतर मी विनंती करतो हॅलो आदरणीय बीड जिल्हाध्यक्ष शैलेश भाऊ कांबळे यांना विनंती करतो त्यांनी आदरणीय बीड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी शैलेश भाऊ कांबळे की त्यांनी सर्व महापुरुषास प्रथमतः अभिवादन करतो. मित्रहो, आजच्या या कार्यक्रमात प्रास्ताविक मला करण्यासाठी सांगितलेलं आहे, पण मी आपला जास्त वेळ घेणार नाही. मी साहेबांसाठी देणार आहेत. तुम्ही आम्ही रोज भेटतो, रोज बोलतो, पण या ठिकाणी जे आपण आलेले आहेत हे साहेबांचे शब्द ऐकण्यासाठी आलेले आहेत. सगळ्यापासून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी चैत्यभूमी या ठिकाणाहून जी ओबीसी आरक्षण बचाव यात्रा सुरू त्याच्या उद्दिष्ट आपण एकमेकाबरोबर चर्चा करतो, त्याही वेळेस चर्चित होत. आज अंबाजोगाई शहरामध्ये 25-30 मोठमोठे फ्लेक्स लावलेत. त्या फ्लेक्सवर देखील आपण ते उद्दिष्ट लिहिलेले आहेत. आज आपण फेसबुक चालू केल्यानंतर की 25 तारखेपासून जे काही साहेबांची ओबीसी संदर्भामध्ये प्रत्येक ठिकाणी जे जे काही साहेब बोलतात हे आपण पाहतच आहोत. बंधूंनो, आज एकंदरीत आपण महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्र सरकार याच्याबद्दल साशंका निर्माण झालेली आहे. ह्या महाराष्ट्र सरकारने त्यांच्या सोयीचं सगळं राजकारण करून ठेवलेलं आहे, पण त्यांना या जनतेचं काही देणं घेणं राहिलेलं नाही. लोकसभेच्या निवडणुका झाल्या. लोकसभेच्या निवडणुकीला आपण वंचित बहुजन आघाडीच्या आपण उमेदवार उभे केले होते. आपण पाहिलं की पाहिजे तसा जे अपेक्षित होतं ते काही घडलं नाही. मित्रहो, की श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना जर वाटलं की त्यांच्याकडे मंत्रिपद पाहिजे किंवा त्यांना मंत्रिपद हवं आहे, लाल दिव्याची गाडी हटणार नाही. बाळासाहेबांना जे राजकारण करायचंय ते शोषित पीडितासाठीचं राजकारण करायचंय. आज आपली मतं त्यांना जमतात, पण आपल्याला उमेदवार देत नाहीत. वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जवळपास 8 ते 10 मुस्लिमांचे उमेदवार दिले होते आणि बाळासाहेबांनी या लोकसभेला देखील शोषित
अशा जातींना मत या प्रवाहामध्ये आणण्याचा त्यांनी प्रयत्न चालू आहे आणि करतायत. आता ही जी ओबीसी आरक्षण बचाव यात्रा सुरू करण्याचा उद्देश आहे, लावून हे सरकार त्यांची पोळी भाजतंय. कोण काय करतं याचं काही देणं घेणं नाही, फक्त आपल्या कोपऱ्याला गुळ लावला जातोय. की आता कुठेतरी आपल्याला आपल्या डोक्यातला मेंदू जागा करण्याची गरज आहे. मेंदू होऊन ह्या महाराष्ट्रामधलं जे गलिच्छ वातावरण झालेलं आहे याला धुवून टाकण्यासाठी किंवा याला नाही आणि वेळ बराचसा झालेला आहे. सकाळी 9 वाजल्यापासून साहेब बाहेर आहेत. हॅलो हॅलो. सांगितलं की आम्हाला साहेबांचा सत्कार करायचा आहे, तर कृपया स्टेजच्या या बाजूला आमचा उमेश बसलेला आहे, त्यांनी एकेकाने यावं आणि त्यांचं साहेब हार स्वीकारत नाहीत. फक्त तुम्ही साहेबांच्या समोर येऊन बालासाहेब पाटलोबा शेप यांना मी अशी विनंती करतो की कृपया आपण विचारमंचावरती यावं. बालासाहेब पाटलोबा शेप. यानंतर मी ॲडव्होकेट अरविंद मोठेगावकर सरांना अशी विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो. पुरुषाला वंदन करतो. आपल्यामध्ये भाग्य ज्यांनी उदयाला आणले असे अंबानगरीमध्ये आलेले आहेत. मी सर्वप्रथम आपण सर्वजण साहेबांना ऐकण्यासाठी इथं आलेलो आहोत. त्यामुळे सर्व स्टेजवरील मान्यवराचं नाव न घेत बाळासाहेबजी आंबेडकर, परंतु मला एक सांगायचं इथं साहेब, आम्ही जेव्हा 12 बोलतेदाराचं ओबीसीचं काम इथं आंबेजोगाई तालुक्यामध्ये करतो त्या टायमाला आज परिस्थिती इतकी वाईट झाली साहेब. इथं लेकरांना, आमच्या घरच्या लेकरांना सुद्धा आज बघण्याचा
लाटाला ह्या सुनामीला साहेब आपणच शांत करू शकतात हे मी आज आंबेजोगाईकरांच्या वतीनं आपल्या सर्वांना आपल्याला विनंती करतो साहेब. साहेब आज परिस्थिती दोन दोन चार चार वर्षाच्या लेकरांना सुद्धा जातीभेद कळायला लागला साहेब आणि ह्या जातीभेदाला कुठंतरी ब्रेक असेल काही असेल कुठल्याही समाजात असेल काम करायचं म्हणलं की एवढं अवघड झालंय साहेब. गावामध्ये 6-7च्या नंतर जर इलेक्शनच्या पिरियड मध्ये गाडी गेली साहेब तर अडवून विचारतात गाड्या की तुम्ही कशाला आलात कुठं आलात. आम्ही छाती ठोकून याच्यामधून साहेब काम करीत असताना आम्हाला एवढे वाईट दिवस आज बघायची वेळ आलेली आहे की आम्ही जिथं जिथं जातो साहेब सगळ्यात जास्त मी नाभिक समाजाचं प्रतिनिधित्व करतो साहेब. नाभिक समाजाचा आहे मी. कल्याणजी दळे साहेबाच्या टीम मध्ये अन्य होते साहेब. गाव गाड्यामध्ये काम करीत असताना आज प्रत्येक ठिकाणी बसा इकडे बसा तिकडे बसा कारण इलाज नाही साहेब. ते लोक सगळेच येतात आणि आमच्या दुकानावर येऊन चर्चा करतात. आमचा माणूस जर म्हणला नाही समाजाचा की बाबा तुम्ही इथं बसा तिथं बसा तर ती म्हणते माजलास का वार का. आणि 4-5 घटना साहेब इथं अशा झाल्या तर शैलेश माणसाला मारलं साहेब तर दुकान फोडून टाकले. 4 दुकाने एक लगट फोडून टाकले साहेब. माजलगाव मध्ये झालेली घटना. शैलेश भाऊ मायस होते बिभीषण भाऊ होते ताटे साहेब आम्ही सगळेजण तिथे गेलो होतो साहेब भेटायला. काय नाही फक्त आम्हाला ह्या दुकानात चर्चा करू नका म्हणला. चर्चा करा. मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे हा ओबीसीचा निर्णय आहे. ओबीसी आणि आज आम्ही सगळेजण बहुजन साहेब आपल्याकडे खूप अपेक्षेने बघतो साहेब. या गोष्टीला 100% ब्रेक आपणच मारू शकता साहेब. आमची हात जोडून कळकळीची विनंती साहेब तुम्हाला ह्या गोष्टीतून ओबीसीला तारण बाहेर काढा आणि आपणच तारणहार ओबीसी विराम देतो. धन्यवाद. जय भीम. सर्वांना जय भीम जय भगवान. वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला एकच जे संघर्षात उभा राहिले तेच इतिहासात नोंद होते. आज या ठिकाणी अंबानगरीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष माननीय बाळासाहेबजी आंबेडकर यांचं आगमन झालं. त्यांच्या पदाधिकाऱ्याकडून ओबीसी बांधवांना इतर सर्व छोट्या मोठ्या पक्षाच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना ज्यांना ज्यांना निमंत्रण दिलं जे उपस्थित असतील अशा सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. लागले त्याच मरू दे तिकडे काय करायचं आपल्याला आपण शेप आहेत ना. पण उद्या तुमच्या दरवाजावर ती कळवंड आल्याशिवाय राहणार नाही वाद आल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा तुम्ही लक्ष द्या. एकजुटीला महत्व आहे. ज्यांनी आरक्षण दिलं त्यांचे वंशज प्रकाश स्वरूपाने आपल्या समोर उभे आहेत आणि त्यांच्या या कार्याला
संघर्ष यात्रा सुरू केली आहे. सांगायचं एकच आहे, कुठले तरी नेते, कुठला तरी विशिष्ट समाज आणि त्याची मायापुंजी जमा करणे, त्याचं वर्चस्व जमा करणे आणि त्याच्या पद्धतीनं त्याचं चालू आहे. परंतु इथं दमले, भागले, रंजले, गांजले जो पाठी केवळ ओबीसीचं आरक्षण बचलं पाहिजे हाच मुद्दा आहे, हे तर ठीक आहे. पण दुसरा विषय, ओबीसीच्या सर्व विद्यार्थ्यांना जे की एससी एसटी सारखे पुढे स्कॉलरशिप चालू झाली पाहिजे, यासाठी बाळासाहेबांनी मुख्य उद्देश राज्य शासनाकडे ठेवलेला आहे. आणि एकजुटीचं काय महत्व आहे हे काहीच दीड महिन्यापूर्वी दिसलं आहे. आरक्षण टिकलं पाहिजे, बचलं पाहिजे तर पूर्ण ओबीसी एकजूट झाला पाहिजे आणि बाळासाहेब सांगतील त्या दिशेने चालला पाहिजे, असं माझं तरी व्यक्तिगत मत आहे. तेव्हा तुमचे उद्या मुलाबाळ टिकून राहतील. तुमच्या मुलाबाळाच्या शिक्षणाचा प्रश्न असेल, तुमच्या उद्या ड्युटीचा प्रश्न असेल, भरतीचा प्रश्न असेल, ओबीसीच्या ताटातलं आरक्षण हिसकावून घ्यावं, त्यांनी दिलं नाहीये ते आपल्याला. लहानपणी मूल एखादं रडतं, आईला बाबाला हट्ट करतं, मला हे पाहिजे, मला हे पाहिजे. तसं चालू आहे त्या बाबाचं, पाहिजे तर मला ओबीसीतूनच पाहिजे म्हणून. ओबीसीच्या ताटात जे वाढलंय ते आम्हाला राहू द्या, आमच्या मुलाबाळाला लागणार आहेत. अरे तुमचे मुलाबाळ आहेत आणि आमचे कोण आहेत? आमचे या टक्केवारीची काही संख्या वाढवून घ्यायचे ते तुम्ही ठरवा, परंतु आमच्या ताटातलं घेण्याचा प्रयत्न करू नका. आम्ही द्यायला तयार नाहीत. आमचे नेतृत्व करणारे माननीय बाळासाहेब आंबेडकर आहेत. तुमच्या जशास तसं उत्तर देऊ. मला इथं कोणाचा ओपन उल्लेख करायचा नाही, परंतु तुम्ही तेव्हा मी आपल्या सर्वांना विनंती करतो, साहेबांनी जो विचार मांडलाय त्या विचाराला सहकार्य करा. साहेब सांगतील त्या दिशेने चला. उद्या भविष्यामध्ये ओबीसीचं आरक्षण टिकणार. वेळ कमी आहे आणि कमी वेळामध्ये मला हे बोलावं लागतंय, कारण जर घटना कोणाला माहिती असेल खरी, हे बघा मास्तर होतो, मिलिटरी मॅनचा मुलगा मिलिटरी मॅन होण्याचा प्रयत्न करतो, पण घटना निर्माण केलेल्याचे वारस आपल्या समोर आहेत. तेव्हा याच्यातून मार्ग त्यांना आरक्षण बचाव रॅलीला मुलांच्या भविष्यासाठी सर्वजणांनी एकजूट आला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू सर. यानंतर ओबीसी परिषद अंबाजोगाई ॲडव्होकेट गिरोलकर सर यांना अशी विनंती करतो, त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. जय ओबीसी. आदरणीय बाळासाहेबजी आंबेडकर, आदरणीय रेखाताई ठाकूर, आदरणीय सभागृह,
मिनिटामध्ये माझं मनोगत मांडतो. या प्रसंगी आज हनुमंत काका उपरे यांची प्रकर्षानं आठवण येत आहे. त्यांचं नाव, त्यांची आठवण काढणं हे क्रमपात्र आहे. बाळासाहेबांच्या बरोबर त्यांनी भरपूर असं काम केलेलं आहे आणि आम्ही सुद्धा त्यांच्या प्रेरणेमधूनच काम करण्यासाठी बाहेर पडणारे छोटे मोठे कार्यकर्ते आहोत. महाराष्ट्रामध्ये जी जडणघडण होती त्याच्यावर विश्वास ठेवावा अशा प्रकारची परिस्थिती राहिलेली नाही. कसं तरी छगन भुजबळ साहेब बाहेर आले आणि ओबीसींना कुठंतरी जरा टेका मिळाला. त्याच्यानंतर पंकजाताई कशा तरी बाहेर पडल्या म्हणण्यापेक्षा बोलण्यातून थोडंसं त्यांचं मनोगत दिसलं आणि थोडासा ओबीसी समाजामध्ये विश्वास थोडा जागृत झाला. आणि आज बाळासाहेब आपण बाहेर पडलात त्यामुळं मंडल आयोगाची जेव्हा अंमलबजावणी या देशामध्ये व्ही.पी. सिंग सरकारच्या काळात चालू झाली त्यावेळेला प्रचंड देशामध्ये गदारोळ झाला, सगळीकडे लाठीमार झाला. पण लाठ्या खाल्ल्या असत्याल तर फक्त SC ST न खाल्ल्या. ओबीसी लोक घरात बसले होते. ती परिस्थिती आजही आहे आणि म्हणून जोपर्यंत आपली शक्ती बाहेर येत नाही तोपर्यंत ओबीसी समाज, आता मगाशी अरविंद मोठेगावकरांनी सुद्धा आपल्या मनातल्या भावना सांगितल्या की नाभिक समाजाची असू द्या, आपल्याला नमूद करीतो. आणि माझं असं मत आहे साहेब की मराठ्यांना आरक्षण द्या, मराठ्यांना आरक्षण द्या असं जे सगळेजण सांगतात, दिलं तरी चालतं सांगतात, ओबीसी देऊ नका असं सांगतात. पण माझं असं मत आहे की मराठ्यांना आरक्षण दिलंच नाही पाहिजे. ते EWS मधून बी देऊ नका आणि कुठंच देऊ नका. ह्या बाबतीमध्ये कुठंतरी थोडा समग्र असा विचार झाला पाहिजे आणि ह्या दृष्टीनं बाळासाहेबांनी त्यांच्या उच्च स्तरावर थोडेसे विचार करावा असं एक छोटासा कार्यकर्ता म्हणून आपली भावना आपल्यासमोर मांडतो. या प्रसंगी मला बोलण्याची संधी. अवघ्या 2च मिनिटांमध्ये आपण आपले मनोगत व्यक्त करावे. सर्व महापुरुषांना वंदन करतो आणि ओबीसी परिषदेच्या बचाव संघर्ष समितीचे सर्व डॉक्टर आंबेडकर यांनाही वंदन करतो, नमस्कार करतो. ओबीसीच्या बचावासाठी त्यांनी काढलेली ही यात्रा म्हणजे एक सर्वश्रेष्ठ आहे आणि त्यांच्या या यात्रेमुळे ओबीसींना आणखी शक्ती येणार आहे आणि सर्वजण जे काही बाजूला आहेत ते सुद्धा त्यांच्या पाठीमागे उभे आहेत. आम्ही सर्वजण आपल्या पाठीशी आहोत. आपण आमच्यासाठी जे करत आहात ते करत राहावं आणि आम्हालाही तुमचा आधार मिळावा ही अपेक्षा करतो आणि माझं शब्द संपवतो. आरक्षण बचाव यात्रेच्या अंबाजोगाई शहरामध्ये दाखल झालेल्या या सभेमध्ये मंचावर उपस्थित आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर, मंचावर उपस्थित या यात्रेबरोबर सोबत असलेले ओबीसी नेते, अंबाजोगाई शहरामधील सर्व ओबीसी संघटनांचे प्रतिनिधी,
रॅली आपण आत्ता काढली. या रॅलीच्या दरम्यान एका मंदिरामध्ये बाळासाहेब दर्शनाला गेलेले असताना एक आपला कार्यकर्ता येऊन माझ्याशी बोलत होता की ताई, आम्हाला गावामध्ये मराठा समाज विचारत आहे की अगोदर आम्हाला पाठिंबा दिला, बाळासाहेबांनी अगोदर गरीब मराठ्याला पाठिंबा दिला, मग आता पाठिंबा काढून का घेतला? त्याला मी म्हटलं की आम्ही पाठिंबा काढून घेतलेला नाही, आरक्षण देता येईल याच्यासाठी कायद्याच्या माध्यमामधून जे करता येईल, कायद्याच्या माध्यमामधून जे करता येईल ते सर्व करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकर यांचा पाठिंबाच आहे. परंतु कायद्याला धुडकावून लावून, कायदा हातात घेऊन स्वतःच्या हातामध्ये जी सत्ता आहे ही सत्ता वापरून गरीब मराठ्याला मदत मिळावी, त्यांना आमची सहानुभूती आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की कोणत्याही घोषणा कराव्या आणि या घोषणेच्या मागे सर्व समाजाने, सरकारने, ओबीसींनी फरफटत यावं. कारण वारंवार सुरुवातीपासून जेव्हा पाठिंबा आपण गरीब मराठ्यासाठी दिला तेव्हा प्रत्येक वेळेस हे आपण स्पष्ट केलेलं होतं की मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देता येणार नाही. मराठ्यांचं ताट वेगळं असेल आणि ओबीसींचं ताट वेगळं असेल. परंतु आपण बघत आहोत की आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण मिळालं पाहिजे अशी दादागिरी या ठिकाणी चाललेली आहे आणि ही दादागिरी मात्र खपवून घेतली जाणार नाही. हे सांगायच्यासाठी आज आपण ही यात्रा काढलेली आहे. आम्ही सत्याच्या बाजूने आहोत. आम्ही संविधानाच्या आणि म्हणून कायद्याचं रक्षण करण्यासाठी, संविधानाने दिलेलं आरक्षणाचं तत्वाचं रक्षण करण्यासाठी म्हणून ही यात्रा, आरक्षण बचाव यात्रा आज गावागावामध्ये फिरत आहे. आणि आपण बघतो आहोत की ठिकठिकाणी म्हणजे एवढ्या रूटवरती कारण त्यांना या यात्रेचा आधार वाटतो आहे. त्या सुरुवातीच्या एका भाषणामध्ये एका ओबीसी समाजाच्या व्यक्तीने या ठिकाणी जो काही अनुभव येतो आहे, मुलांना शाळेमध्ये देखील जो अनुभव येतो आहे तो या ठिकाणी व्यक्त केला. ही अतिशय भयावह अशी परिस्थिती आहे. सर्वात महत्त्वाची जर का कोणती गोष्ट असेल तर जे बाळासाहेबांनी सांगितलं की भांडण राजकीय आहे, ते सामाजिक करू नका. याच्यामधला मुद्दा असा आहे की मनामध्ये जर का विकार असेल, मनामध्ये जर विष असेल तर ते समाजामध्ये जर का हे विष भिनलं तर त्यातून समाजामध्ये जो संघर्ष निर्माण होतो, जी हिंसा, जे भांडण निर्माण होतं, जरी त्याला संरक्षण मिळालं, मंडलच्या आरक्षणाची त्याला जरी मदत मिळाली, तरी गेल्या 75 वर्षाचा जर का आपण इतिहास बघितला तर या देशामध्ये एकूणच आरक्षणाला, जे आरक्षणाचं तत्व बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेलं आहे की हजारो वर्षांच्या गुलामीच्या व्यवस्थेमुळे या ठिकाणचा जो शूद्र, अतिशूद्र, या ठिकाणचा जो वंचित बहुजन आहे याचा
विकास खुंटलेला आहे, तो मागासलेला राहिलेला आहे, त्याच्या संख्येच्या प्रमाणामध्ये त्याला सत्तेमध्ये सहभाग नाही, तो ओबीसींना टार्गेट केलं गेलं. मंडलच्या प्रश्नावरती जेव्हा VP सिंगांनी सवलती जाहीर केल्या त्यावेळेस देखील अख्खा देश पेटवण्यात आला. सुप्रीम कोर्टामध्ये केसेस दाखल झाल्या. ओबीसींची संख्या 52% नाही, ओबीसींच्या संख्येला कोणताही पुरावा नाही, ओबीसींना या ठिकाणी आरक्षण देण्यात एवढे ते मागासलेले नाहीत, अशा अनेक प्रकारच्या त्याच्यामध्ये शंका कुशंका काढण्यात आल्या. हे जातीच्या आधारावरती दिलेलं जे आरक्षण आहे हे आरक्षण असंवैधानिक आहे, अशा प्रकारच्या शंका उपस्थित करण्यात आल्या. कोर्टामध्ये केसेस झाल्या आणि इंदिरा साहानी खटला जो झाला, देशभर जो गाजला 92 साली ज्याचा रिझल्ट आला, त्याच्यामध्ये त्यांनी ओबीसीचं आरक्षण संवैधानिक ठरवलं. न्याय निवाड्याने केलेला आहे. पण तरी देखील आपण असं बघतो की आज आपण जर का बघितलं की ते मंडलचं आरक्षण मिळाल्यानंतर ओबीसींना राजकीय आरक्षण देखील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळू लागलं आणि काही वर्ष आरक्षण भोगल्यानंतर गेल्या काही वर्षामध्ये आपण बघितलं की ओबीसींचं आरक्षण परत धोक्यात आलं. ओबीसींना ग्रामपंचायतमध्ये, पंचायत समितीमध्ये, जिल्हा परिषदमध्ये, म्युनिसिपालिटीमध्ये आरक्षण राहिलं नाही. त्या आरक्षणाच्या जोरावरती महापौर झाले, नगराध्यक्ष झाले, सरपंच झाले, परंतु आज ते आरक्षण तिथे उरलेलं नाही. आणि याचं महत्त्वाचं कारण जर काही असेल तर इकडची जी प्रस्थापित वर्गामधली जी सत्ताधारी मंडळी होती त्यांनी ओबीसींचं जे मागास ओबीसी या ठिकाणचा मागासलेला आहे का, खरंच ओबीसींची संख्या 52% आहे का, परंतु त्यांना आकडेवारी द्यायला महाविकास आघाडीचं सरकार आणि आत्ताचं देखील जे सरकार आहे हे सरकार अपयशी ठरलं. यांच्याकडे आकडेवारी नाही. आकडेवारीसाठी त्यांनी मोदींच्याकडे देखील हात पसरले, कारण भारत सरकारकडे ही आकडेवारी आज आहे. जे स्वतःला ओबीसीचे तारणहार म्हणतात, जे स्वतःला ओबीसीचे पंतप्रधान म्हणतात, त्या मोदींकडे ओबीसी किती मागासलेला आहे याची आकडेवारी आहे. कारण 2000 सरकारने आणि ज्यावेळेस भारत सरकारकडे सुप्रीम कोर्टाने ही आकडेवारी मागितली त्यावेळेस ती आकडेवारी देण्यास सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी शपथेवर नाही सांगितलं. आपण लक्षात घ्या, त्यांनी जर का आपल्याला आकडेवारी दिली असती तर हे ओबीसीचं आरक्षण टिकलं असतं, परंतु ते आरक्षण टिकवण्याच्या मध्ये कोणालाही इंटरेस्ट नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची जर का कोणती गोष्ट असेल तर ती आकडेवारी जी आहे, ही आकडेवारी जर का बाहेर आली की आज ओबीसी जो 52% आहे तो आपण बघितलं की बिहार सरकारने जो सर्वे केला त्याच्यामध्ये ओबीसींची संख्या जवळजवळ 67% आली. आणि हा संपूर्ण समाज आज वेगवेगळ्या म्हणजे शैक्षणिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या कसा मागासलेला आहे याच्याबद्दलची देखील आकडेवारी आली. ही आकडेवारी जर आली आणि ही आकडेवारी जर या देशामधल्या या 67% ओबीसीला समजली तर देशामध्ये हाहाकार उडू शकतो. यांचे जे सत्तेचे खुर्च्या आहेत त्या याची खात्री असल्यामुळे आज ओबीसींच्या बाबतीतली आकडेवारी दडवून ठेवली जात आहे. हे आपण नीट लक्षात घ्या. हे राजकारण आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस या ठिकाणच्या सामाजिक आणि आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गाला हे मिळावं, आरक्षण मिळावं म्हणून
संविधानामध्ये 340 कलम लिहिलेला आहे, तेव्हा त्यांच्या मनामध्ये जी उच्च नीचतेची जन्माधारित विषमतेची जी व्यवस्था आहे, या व्यवस्थेला बदलण्याचं स्वप्न होतं बाबासाहेबांचं. आणि हे जर का स्वप्न साकार करायचं असेल तर इथले ओबीसी, इथले एससी, इथले एसटी, इथले आदिवासी, भटके विमुक्त हे सर्व समूह एकत्र आले पाहिजेत. आणि ह्यांच्या हातामध्ये जर का आपण अधिकार दिले तर या देशामध्ये जे सामाजिक परिवर्तन आवश्यक आहे, जी समता या देशामध्ये आपल्याला आणायची आहे, ती आपण आणू शकतो. हे बाबासाहेबांचं स्वप्न होतं. परंतु हे स्वप्न साकार होऊ नये म्हणून आपण बघितलं की बाबासाहेबांनी राजीनामा दिला या विषयावरती, परंतु काँग्रेस सरकारने अंमलबजावणी केली नाही. त्याच्यानंतर व्हीपी सिंग आले, व्हीपी सिंगांनी ही अंमलबजावणी काही प्रमाणामध्ये केली. परत कोर्टामध्ये केस गेली आणि त्याला स्थगिती देण्यात आली. आणि 92 साली परत त्याचा निर्णय आल्यानंतर मंडल आयोग या ठिकाणी काही प्रमाणामध्ये लागू झालं. परंतु वेळोवेळी आपण बघतो की मंडलने दिलेल्या ज्या या ओबीसींना 52% ओबीसींना सवलती आहेत, याच्यावरती धोका आणला जातो, याच्यावरती अडचणी आणल्या जातात. आज देखील जे मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण हवं आहे असं ते म्हणत आहेत, हा नेमका कोणता खेळ आहे, ही नेमकी कोणती खेळी आहे? तर आज ओबीसींना जे मिळालेलं आहे, आपण जर का बघितलं तर ओबीसींना आज अर्धीच भाकरी मिळालेली आहे. 52% ओबीसी आहेत असं म्हटलं जातं. त्यांची संख्या किती आहे याच्यासाठी जात जनगणना होण्याची आवश्यकता आहे, पण ती जात जनगणना केली जात नाही. ओबीसींनी मागणी करून देखील केली जात नाही. आणि 52% ओबीसींना फक्त 27% आरक्षण, 27.5% आरक्षण देण्यात आलेलं आहे. म्हणजे ओबीसीच्या ताटामध्ये फक्त अर्धी भाकरी आहे. आणि या अर्ध्या भाकरीमध्ये आज मराठे परत अजून त्या भाकरीचा तुकडा मागत आहेत. ही जी परिस्थिती आहे, या परिस्थितीच्या विरोधामध्ये आज या ठिकाणी ओबीसी समाज अस्वस्थ आहे. आपल्या सवलती टिकतात का? एका बाजूला राजकीय आरक्षण काढून घेण्यात आलेलं आहे आणि मग आज ज्या प्रकारे घुसखोरी चाललेली आहे, आपल्या ताटातलं हिसकावून घेण्याचं चाललेलं आहे, त्याच्यातून आपल्या नोकऱ्यांमधल्या आणि शिक्षणामधल्या सवलती देखील नष्ट होतील असं ओबीसीला धोका वाटतो आहे. आणि म्हणून आज आपण गावागावामध्ये बघतो आहोत की हा ओबीसी अस्वस्थ आहे. दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची म्हणजे या ओबीसीला आजही गावामध्ये प्रतिष्ठा नाही. या ओबीसीकडे आजही गावामध्ये राजकीय सत्ता नाही. त्याला दबावण्याचं काम केलं जातं, त्याला धाकदपटशा केला जातो. तर या ओबीसीच्या पाठीमागे वंचित बहुजन आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर खंबीरपणाने उभे आहेत. त्यांचा जो लढा आहे, हा लढा लढण्यासाठी आज या ठिकाणी ही आरक्षण बचाव यात्रा आपण काढलेली आहे. सुरुवातीला ज्या माझ्या ओबीसी बांधवाने म्हटलं की ओबीसी खूप दुर्बल आहे आणि म्हणून ओबीसी साठी बाळासाहेब आंबेडकर जे आलेले आहेत, वंचित बहुजन आघाडी जी आलेली आहे, त्याच्यामधून हा प्रश्न सुटेल. बंधूंनो, लक्षात घ्या की जोपर्यंत ओबीसी स्वतःच्या हक्कासाठी मैदानात उतरणार नाही, मरायला तयार होणार नाही, लढायला तयार होणार नाही, तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही. आणि म्हणून हे सर्वात महत्त्वाचं आहे आज की आज या ठिकाणी संपूर्ण वंचित बहुजन आघाडी ओबीसींच्या साठी एक राजकीय भांडण घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उभी आहे. ओबीसींनी देखील स्वतःच्या हक्काची लढाई लढण्यासाठी जोपर्यंत ते मैदानामध्ये उतरत नाहीत, तोपर्यंत ही लढाई यशस्वी होणार नाही. आणि म्हणून आपण या ठिकाणी ओबीसींना हे आवाहन करण्यासाठी आलेलो आहोत. एका बाजूला त्यांना मदत करण्यासाठी, त्यांना रक्षण देण्यासाठी, त्यांच्या पाठीमागे उभं राहण्यासाठी, त्यांना विश्वास देण्यासाठी, त्यांची जी काही या ठिकाणी लढाई आहे ती लढण्यासाठी देखील आपण त्यांच्या सोबत आहोत. परंतु ओबीसीनी देखील पुढे आलं पाहिजे आणि लढायला आणि मरायला तयार झालं पाहिजे, तेव्हा कुठे आपल्याला हा प्रश्न सोडवता येईल. आणि म्हणून आपण बघतो आहे की 7 तारखेला औरंगाबादमध्ये या ओबीसींचा
मंडल दिनाच्या निमित्तानं जो मोठा मेळावा होणार आहे त्याचं आमंत्रण देखील आपण सर्व ओबीसींना कार्यक्रमामध्ये मी व्यत्यय आणत आहे. या ठिकाणी छोटासा सत्काराचा कार्यक्रम जो सुरुवातीला करायचा होता तो राहून गेला, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि हां सत्काराचा कार्यक्रम ॲडव्होकेट गिलवरकर सर, दिनेश परदेशी साहेब तसेच राजेश पंडित सर, ओबीसी परिषद व सोनार संघटना यांच्या वतीने आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचा सत्कार होईल. यानंतर ॲडव्होकेट सचिन शेफ सर, सचिव वकील संघ अंबाजोगाई व त्यांचे सहकारी यांच्या वतीने ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आणि आदरणीय रेखाताई ठाकूर व सहकार्यांचा सर्व सत्कार होईल. यानंतर अरविंद मोटेगावकर सर, ओबीसी 12 बलुतेदार तालुका अध्यक्ष यांच्या वतीने ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचा सत्कार होईल. भारतीय बौद्ध महासभा बीड जिल्हा पूर्व जिल्हाध्यक्ष व्ही धनवे सर, तालुका अध्यक्ष होबाळे सर, शहराध्यक्ष आदरणीय भावनाताई यांच्या वतीने ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर व रेखाताई तसेच भोशीकर यांचा सत्कार होईल. नाव पुकारल्यानंतर कृपया आपण वरती यावे. अविनाश खोडवे यांच्या वतीने ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचा सत्कार होईल. राहुल माळी, दिगंबर राऊत, प्रदीप चोपणे, राम गोडके, माळी समाज संघटना यांच्या वतीने ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचा सत्कार होणार आहे. ज्यांच्या वतीने सत्कार झाला आहे कृपया त्यांनी थोडेसे आपण आपल्या स्थानावरती स्थानबद्ध व्हायचं आहे. तुकाराम देवळकर, राहुल कासारे, पट्टीवडगाव ओबीसी सरकार यांच्या वतीने ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, आदरणीय रेखाताई वशिकर साहेबांचा व बारसकर साहेबांचा सत्कार होईल. विलास ताटे, ओबीसी परिषद यांच्या वतीने ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचा सत्कार होईल. आदिवासी कोळी समाजाच्या वतीने ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, आदरणीय रेखाताई ठाकूर व ओबीसीच्या सर्व कार्यकर्त्यांचा सत्कार होईल. सत्कार झाल्यानंतर कृपया आपण आपल्या स्थानावरती स्थानबद्ध व्हायचं आहे. आपणास विनंती की कृपया सत्कार झाल्यानंतर आपण आपल्या जागेवरती बसून घ्यायचं आहे. अलीकडे चला आपण अलीकडे. कास्ट्राईब संघटनेच्या वतीने आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचा सत्कार होईल. कास्ट्राईब कर्मचारी संघटना, महिला आघाडीच्या वतीने आदरणीय रेखाताई ठाकूर आणि ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचा सत्कार होईल. सगळ्यांनी खाली बसून घ्या. चला झालं. बाकी इतरांनी सर्व खाली बसून घ्यायचं आहे. कास्ट्राईब कर्मचारी संघटना, चला चला सगळेजण बसून घ्या, बसून घ्या. मी सगळ्यांचा स्वागत स्वीकारलेला आहे आणि माझी सर्व ओबीसी कार्यकर्त्यांना, नेत्यांना विनंती आहे. झालं मान्य आहे. ठेवा नाही ते ठेवते ठेवते ठेवते. या हार तुऱ्याच्या राजकारणातून बाहेर पडा. यानंतर आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष हे आपणास विस्तृत मार्गदर्शन करतील. अरे माईक इथे ठेवा. ओए चल बाजूला चला. राहू दे राजा. हो राजा राहू दे तिथे. हां आणि तू बाजूला उभा राहता. मी असताना असं मानतो
की आपण जागे कधी होतो, ज्यावेळेस आपल्याला चटका बसतो त्यावेळेस आपण जागे होतो. जोपर्यंत चटका बसत नाही तोपर्यंत आपण सरळ जागे होत नाही, अशी असणारी परिस्थिती आहे. आंबेजोगाई हे एक सनातन वर्गाचं असणारं माहेर घर आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही. वंचित बहुजन आघाडी कुठल्या देवाच्या, कुठल्या देवीच्या किंवा कुठल्या धार्मिक ग्रंथ एक सोडून विरोधात नाही. कारण का शेवटी ज्या ग्रंथाला विरोध करतो आम्ही ती इथली असणारी सामाजिक व्यवस्था कशी असली पाहिजे ते ती सांगते, आणि ती म्हणजे मनुस्मृती. जे ओबीसी संघटनेमधले आज आरक्षण जाते, जागृत झाले, मी त्यांचा असणारा मनपूर्वक आभार मानतो आणि स्वागतही करतो. ही जागरूकता आली. या जागरूकतेने आपण असणाऱ्या काही गोष्टी शिकल्या पाहिजेत असं मी त्या ठिकाणी म्हणेन. काही गोष्टी आपण शिकल्या पाहिजेत. आणि मुळात या देशातले संत आहेत ते मग चार्वकापासून सुरुवात होतात, महावीरापर्यंत येतात, बुद्धापर्यंत येतात, वाल्मिकीपर्यंत येतात. त्याच्यानंतर असणारा मग गुरुनानक आहेत, कबीर आहे, तुकाराम महाराज आहेत, त्याच्यामध्ये असणारा संत सावळा महाराज आहेत, असे अनेक आहेत. बंधुभाव हा असणारा वाढला पाहिजे. एकमेकांबद्दल असणाऱ्या प्रेमाची भावना त्या ठिकाणी बाळगली पाहिजे. आणि आपण सर्वांना मानासन्मानाने त्या ठिकाणी वागवलं. आता ही असणारी संतांची शिकवण आहे. मनुस्मृतीची शिकवण काही आहे तर माणसामध्ये मतभेद आहेत. ज्या कप्प्यामध्ये तो जन्मला त्याच कप्प्यामध्ये त्याला मारायच्या वरती जायचंच नाहीये. शिक्षणापासून काही जणांना असणारा वंचित, अधिकारापासून वंचित, हा एक मानसिक खेळ आहे. आपण सरळ लक्षात घ्या. आणि ह्याला आपण प्रत्येक वेळेस बळी पडतोय अशी असणारी परिस्थिती आहे. थोडंफार सुरक्षितता आपल्याला मिळाली की आपल्याला असं वाटतं की मी आता जग गाठलं. आणि जी सतर्कता बाळगली पाहिजे ती सतर्कता आपण असणारा बाळगत नाही. ती सतर्कता ज्याला आपण म्हणतो की मी जागृत असलं पाहिजे, सतर्कता पाळली पाहिजे, ती सतर्कता मी पाळत नाही. आणि सतर्कता पाळत नाही म्हणून पुन्हा पुन्हा लढण्याची पाळी आपल्याला या ठिकाणी येते.
ही सतर्कता आपण जर पाळली तर मी असं म्हणेन आपल्याला पुन्हा पुन्हा लढण्याची वेळ येणार नाही अशी परिस्थिती आहे. माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना, आपण आता जागृत झालो तर कायमचं सतर्क राहिलं पाहिजे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कायमचं सतर्क राहिलं पाहिजे. कायमचं सतर्क नाही राहिलो तर पुन्हा वेगळ्या पद्धतीने मिळालेलं काढून घेण्याचा मार्ग अवलंबलेला जाईल अशी असणारी परिस्थिती आहे. आज काढून घेण्याचा मार्ग काय आहे? ओबीसीना मिळालेल्याचं काढून घेण्याचा मार्ग काय आहे? की ओबीसीला मिळणार नाही, इतर जणच ते खात बसतील अशी असणारी परिस्थिती आहे. ही वस्तुस्थिती आहे. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे की ओबीसीचं ताट वेगळं असलं पाहिजे आणि नव्यानं ज्याला तुम्ही आरक्षण देणार आहात त्याचं ताट वेगळं असलं पाहिजे. दोघांचं ताट एक असता कामा नये, ही आमची असणारी भूमिका आहे. त्याच्यामुळे आम्ही आमच्या भूमिकेतून बाजूला पडलो असं नाही. एवढंच फक्त आहे की 55 लाख ओबीसीचे सर्टिफिकेट वाटण्यात आले आणि दुर्दैवाने मी असं म्हणेन की कुठल्याही राजकीय पक्षाने ती भूमिका घेतली नाही की हे जे 55 लाख 4-5 महिन्यामध्ये सर्टिफिकेट वाचण्यात आलेले आहेत हे बोगस आहेत, खोटे आहेत, ते रद्द करा. ही भूमिका कुठल्याही राजकीय पक्षाने घेतली नाही. वंचित बहुजन आघाडीने घेतली. त्यावेळेस ओबीसीना असं वाटायला लागलं की आम्ही आता त्यांच्याबरोबर, आम्ही तुमच्या बरोबरच आहोत एवढं लक्षात घ्या. वाटण्यात आलेल्या जात प्रमाणपत्र हे खोट्या पद्धतीने वाटले गेलेले आहे, चुकीच्या पद्धतीने वाटले गेलेलं आहे आणि खोट्या चुकीच्या पद्धतीने वाटल्या गेलेल्या पत्राबरोबर वंचित बहुजन स्थितीमध्ये आहोत. मी उघड म्हणतोय आरक्षण द्यावं याचं समर्थन त्यांनी ठामपणे म्हटलं पाहिजे. मानस हा बांधला पाहिजे. नेता बाळासाहेब थोरात ते
मग मी ओबीसीना विचारतो की तुमचा पक्ष कुठला? सोडा ना, आमच्याकडे या. आमचा हा समज झालेला आहे तो मिटला पाहिजे. ओबीसीचा आरक्षणाचा धोका हा विधानसभेच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर आहे. आहे की समाजाचे 200 आम्ही निवडून आणणार. आता 225 आमदार की ओबीसीची जी मागणी आहे, जनगणनेची मागणी आहे, झाली पाहिजे. काय करू शकता? तुम्ही वाचा. सभागृहामध्ये त्यांनी पैसे खाल्ले, मतदान दिलं. त्याच्यामध्ये कोर्ट हस्तक्षेप करू शकत नाही. आणि म्हणून जे फ्लेक्स काढलेत, पोस्टर्स काढलेत, पॅम्पलेट्स काढलेत, त्याच्यामध्ये आम्ही म्हटलंय की ओबीसी आता मला सांगा, धनगर माळ्याला मतदान देतो का? कुंभार जो आहे तो घिसा हा आपल्या कवचामध्ये अडकलेला आहे. हे लक्षात घ्या.
आपल्याला माहीत असेल की धनगर समाजाने बिहारी वाजपेयीला त्यांनी बोलवलं होतं. धनगर समाजाची जी मागणी आहे की आम्हाला असणारा डॉक्टर पाच लाखाच्या वरती लोक होते. 2 महिन्यानंतर निवडणुका झाल्या. तर नाही दिली. माझ्या अनेक आम्हाला उमेदवारी नाही, तरी त्याच्या समाजाचा आहे हे राजकीय पक्ष भूमिका घेतात त्यांच्या बरोबर घेतलं म्हणजे आणि त्यांच्या बरोबरच्या संघटनांना विचारलं पाहिजे. त्यांनी स्वतःला की तुम्ही स्वतः तुम्ही काढून टाकणार आहात का, तर त्याचं उत्तर नाही आहे. त्याला आधार कुठे? भारतीय संकट आले, तुम्ही जोपर्यंत देवारा काढत नाही त्याच पूजत राहणार, तोच पुढे चालत राहणार. बीजेपीला मतदान दिलं मला काहीच हरकत नाहीये. उद्धव ठाकरेंना मतदान दिलं काहीच हरकत आली. ओबीसीच्या आरक्षणाच्या वेळ आली. आणि तुमच्या बाजूने नाहीत तर का नाहीत? ते उत्तर हे आहे की वाटचाल आहे हे आपण लक्षात घ्या. बाजूची आहे तिचा आणि म्हणून
ओबीसी ज्या पक्षामध्ये आहे त्या पक्षामध्ये त्यांनी भांडण केलं पाहिजे. एकेकाळी ओबीसीसाठी लढणारा समाजच आहोत आणि लावणारे सुद्धा आपणच आहोत. मी इथे विचारतो ना, परिवर्तन करणारा दिवस. ज्याच भयभीत वातावरण साजरा करत असताना तिथे जनता राहणार नाही, ओबीसीची